आमदार प्रवीण दरेकर सध्या बोलतायत। आपण थेट तिकडे जाऊया। दर्शन ठेवलं होतं, पण बावनकुळे साहेबांना महाराष्ट्रातले अनेक आमदार मंत्री भेटायसाठी आज दिवस असतो आणि म्हणून आपलं मार्गदर्शन होऊ शकलं नाही। नंतर मला परमनंट मार्गदर्शन आपलं मिळणारच आहे असे प्रसाद लाड साहेब, आमच्या चित्राताई वाघ आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे बावनकुळे साहेब। शेवटी हा डोलारा उभा केलाय, पैसे महत्त्वाचे आहेत म्हणून मी जास्त अनासकर साहेबांची सगळ्यात काळजी जास्त घेतो, कारण माझ्यावर एवढा लोड वाढतोय की प्रकरण रोज आज 1600 ते 2000च्या आसपास प्रकरण आले। त्याच्यामुळे प्रचंड पैसा लागणार आहे। त्याच्यामुळे पैसा देणाऱ्या लोकांना जरा जास्त अनासकर साहेब तुमची मी काळजी घेतो। ते अनासकर साहेब, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष माझे मित्र सिद्धार्थ कांबळे साहेब, भाई गिरकर, आमचे नेते आदरणीय गोपाळ शेट्टी साहेब, सर्व सहकार क्षेत्रातले मान्यवर, आमच्या बँकेचे संचालक, सहकारातील मान्यवर, हाऊसिंग सेक्टर मधील विविध मान्यवर, माजी आमदार श्याम सावंत, हावरेजी, सर्वच मान्यवर, प्रशासनातले अधिकारी आणि मोठ्या संख्येनं शुभेच्छा देण्यासाठी, तसं हा कार्यक्रम माझा चार्ज घ्यायचा होता पण पंकज भाऊ हजारोच्या संख्येने लोक शुभेच्छा द्यायला आलेत। हे मुंबईतील रहिवाशांचं प्रेम, नागरिकांचं, हे आपल्या आयुष्यातली त्या ठिकाणी कमाई आहे। लोढासाहेब, आपण म्हणालात ते खरं आहे की सगळ्यात मोठी बँक कुठली आहे तर ती माणुसकीची, माणसांची बँक, आणि म्हणून आज लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून आज मोठ्या अपेक्षेनं लोक या ठिकाणी आलेली आहेत। मी जास्त वेळ घेणार नाही, कारण बावनकुळे साहेब सरकारच्या वतीनं आपल्याला शुभाशीर्वाद देणार आहे। बावनकुळे साहेब, सेल्फ डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट बिल्डर शिवाय इमारत उभी करणं, आशिषजी म्हणाले त्याप्रमाणे पहिलं वाटलं कसं शक्य आहे। मी बोललो दोनच गोष्टी लागतात ना, बिल्डर पैसे लावतो आणि परवानग्यांच्या ज्या भानगडी असतात, भानगडी म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल, त्या तो सगळं निस्तरून मान्यता घेतो। मी बोललो पैसे देण्याचं धोरण जिल्हा बँकेनं बनवलं। आदरणीय देवाभाऊ, खऱ्या अर्थानं देवाभाऊंचं पाठबळ हेच या स्वयंपुनर्विकासाचं बळ आहे आणि सुरुवातीला मग त्यांनी स्वतः काही फोन डिपार्टमेंटला करून या ठिकाणी स्वयंपुनर्विकासाच्या फाईल क्लिअर करायला लावल्या आणि मग आमचा आत्मविश्वास वाढला की अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्या। मग नंतर याची व्याप्ती बघितल्यावर देवेंद्रजींच्या लक्षात आलं की हा विषय फार मोठा आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवाशांना, विशेषतः मराठी माणसाला, या मोडकळीस आलेल्या किंवा 25-30 वर्ष झालेल्या इमारतीत पुनर्विकास करून मोठं घर मिळेल म्हणून त्यांनी दरेकर समिती नेमली। 3 महिने मी महाराष्ट्रभर फिरलो, तज्ज्ञांशी बोललो, वेगवेगळ्या विषयातील एक्सपर्ट लोकांशी बोललो, हाऊसिंग सेक्टर मधल्या लोकांशी बोललो आणि एक परिपूर्ण अशा प्रकारचा अभ्यास गटाचा माझा अहवाल मी सरकारला त्या ठिकाणी दिला। मला सांगायला आनंद वाटतो की शेवटी राज्याचं नेतृत्व जर त्या ठिकाणी समज असणारा असेल आणि संवेदनशील असेल तर तो विषय मार्गी लागतो। माझ्या अभ्यास गटाचा अहवाल जसाच्या तसा मुख्यमंत्र्यांनी, सरकारने स्वीकारला आणि माझी प्राधिकरणाची जी मागणी होती ती प्राधिकरणाची मागणी मान्य करत जबाबदारी पण माझ्यावर त्या ठिकाणी दिली। बावनकुळे साहेब, दोनच उदाहरणं सांगेन। नंदादीप सोसायटी पार्लेची आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।